श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे सार समजून घेणार आहोत. तत्पूर्वी माऊलीच्याच मंगलाचरणाने या अध्यायाची सुरुवात करूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भक्तजन हो, संतजन हो, आज आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या भावार्थ दीपिकेतील द्वितीय अध्याय अनुभवणार आहोत. बंधूंनो, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय संपतो तो अश्रूंनी भरलेल्या अर्जुनाने आणि दुसरा अध्याय सुरू होतो तो अश्रू पुसण्याच्या औषधाने. हा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचा, अर्थातच गीतेचा पाया. हा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण अध्यात्माचा नकाशा आणि हा दुसरा अध्याय म्हणजे मानवी दुःखावरचा अंतिम म्हणजे शेवटचा उपाय. अहो, ज्याचे दुःख या दुसऱ्या अध्यायातील तत्वज्ञानाने निवारण झाले नाही, समजून घ्या त्याला हा अध्याय समजला नाही. गरज आहे त्याला पुन्हा पुन्हा अनुभवण्याची, पुन्हा पुन्हा अध्याय समजून घेण्याची. आपण ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग अनुभवला. ज्यांनी पहिल्या अध्यायाचा सार ऐकला नसेल त्या सर्वांना विनंती आहे, हा अध्याय अनुभवण्या अगोदर त्या पहिल्या अध्यायाचे अगोदर श्रवण करा, तरच तुम्हाला हा दुसरा अध्याय चांगल्या पद्धतीने समजेल. शोकाने व्याप्त झालेला अर्जुन रडू लागला. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे अर्जुनाचे खंबीर हृदय पूर्णपणे द्रवले आणि मोहाधीन झालेला अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमजून गेला. अहो, महाभारताच्या युद्धभूमीवर रणभेरी वाजत आहेत, शंख फुकले गेले आहेत, पण अर्जुन ज्याच्या हातात गांडीव धनुष्य आहे तोच अर्जुन आज हात थरथर कापतोय. शत्रू समोर घाबरून नाही तर आप्तजन समोर आहेत म्हणून. अर्जुनाच्या डोळ्यावर मोहाचा पडदा बनून उभा राहिलेला आहे. बंधूनो, मोह म्हणजे प्रेम नाही. प्रेम विवेक देतं, पण मोह विवेक हिरावून घेतो, हा त्यातला फरक आहे. अर्जुन म्हणतो, हे तर माझे आप्तजन आहेत, हे तर माझे गुरुजन आहेत. देवा, आईबापांची सेवा करावी व आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा. देवा, संत समुदायाला वंदन करावे. आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूजेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. द्रोणासारख्यांना मारावे आणि राज्यसुख भोगावे. अहो, यापेक्षा अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग जरी मला मिळाले तरी आम्हाला द्रोणासारख्यांच्या हत्या करून ते नाही पाहिजे. यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. मला गुरुहत्येचा दोष लागेल, मी पातकी ठरेन. अर्जुनाची करुणा मोहात बदलली. मोहाने विवेक हरपला. प्रश्न हा आहे, अधर्माला मोकळं सोडणं पातक नाही का? कधी कधी माणूस धर्म न करण्याला धर्माचं नाव देतो. हीच तर विवेकभंगाची अवस्था आहे. अर्जुन स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी धर्म करतोय की अधर्म? मी त्या भस्मासुरासारखं तर वागत नाही ना? अहो, भस्मासुराला महादेवाचं वरदान प्राप्त होऊनही ज्याचा विवेक हरपला होता आणि त्याच्याकडे शक्ती असूनही तो अंध झाला होता, अगदी त्या पद्धतीने मीच माझं विनाशाचं कारण तर ठरणार नाही ना, अशा पद्धतीचा भाव अर्जुन इथे व्यक्त करतोय. तो श्रीकृष्णाची प्रार्थना करतोय, म्हणतोय, देवा, तूच आमचा गुरु आहे, तूच आमचा बंधू आहे, तूच आमची पिता आहे, तूच आमची इष्टदेवता आहे. संकट समय नेहमी तूच आमचे रक्षण करतो आणि म्हणून आम्हाला सर्वतोपरी तू त्याच्यामधून सोडव. अशा पद्धतीची शरणागती श्रीकृष्ण परमात्माकडे अर्जुन करताना दिसतोय. अर्जुनाची विनवणी ऐकून झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयश पळून जातं. अरे तू एवढा शूर आहे, तू क्षत्रियांचा राजा आहे, तुझ्या पराक्रमाचा दबदबा तीनही लोकात आहे. अरे तुझ्यासाठी हे त्रैलोक्य सुद्धा तुच्छ आहे. अरे तू का वीरपणा टाकून असं रडत बसलेला आहेस? तुला आठवते का रे अर्जुना, तू युद्धामध्ये शंकराला हरवलं होतंस.
तू गंधर्वावरही पराक्रम गाजवला होतास. विचार कर अर्जुना, तू सूर्य आहे, तू अंधाराला घाबरशील का? अरे तू मेघ आहे, तू वाऱ्याला घाबरशील का? अरे तू अमृत आहे, मरणाला घाबरशील का? अरे तू अग्नी आहे, लाकडाला घाबरशील का? आणि तू महासर्प आहे, बेडकाला घाबरशील का? अरे तू सिंह आहे रे अर्जुना, तू स्वतःला ओळख. आणि तू असं काय कोल्याला काय घाबरतो? म्हणून उठ, धनुष्य हाती घे, आणि ऐन युद्धाच्या वेळी ही करुणा काय कामाची? म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर आणि अर्जुना हा खेद टाकून दे. आणि अर्जुना, तू स्वतःला तर पूर्णपणे जाणत नाहीस, परंतु कौरवांकरिता शोक करतोस, याचे मला फार आश्चर्य वाटते. अरे अर्जुना, आता असे झाले की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलेस. अरे तू जर त्यांना मारला नाहीस तर ते काय चिरंजीव राहणार आहेत का? किंवा तू एक मारणारा व बाकीचे लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती होऊन देऊ नकोस. आणि अर्जुना, खरोखर मी, तू व हे सर्व राजे पूर्वी नव्हते असे नाही, आणि यानंतर आपण असणार नाही असं सुद्धा नाही. हे पहा, जन्म व मृत्यू हे केवळ भ्रांती आहे, आणि जे विचारवंत आहेत ते दोहोचाही विचार करत नाहीत आणि जन्म मृत्यूचा कधीच ते शोक करत नाहीत. जन्म व मृत्यू हे मायेमुळे अनुभवास येतात. एरवी तत्वता वस्तू म्हणजे जी आत्मा आहे ती अविनाशी आहे. अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट सांगतो ते ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र रूपाने आणि गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत हे ओळखून त्याचा स्वीकार करतात. अहो, दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते, पण राजहंस निवडूनच फक्त दूध पितो. आणि चतुर लोक जसं हिणकस सोने अग्नीत टाकून शुद्ध सोनं तेवढं काढून घेतात, अगदी त्याप्रमाणे अर्जुना तू त्या आत्म्याला जाणून घे. हा आत्मा कधी जन्मतही नाही आणि कधी मरतही नाही, किंवा हा आत्मा पुन्हा होणाराही नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. हे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित आणि अव्ययी समजतो तो कोणाला कसं काय मारू शकतो? म्हणून अर्जुना, तू देहाभिमान धरून देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा व हे मरणारे असे भ्रमाने म्हणत आहेस. पार्था, तुला खरेच तत्व समजत नाही. जर तत्वता विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जाणारे असंही नाही. अर्जुना, आपण जुने झाल्यानंतर कपडे जसे टाकून नवीन वस्त्र परिधान करतो, अगदी त्या पद्धतीने आत्मा जीर्ण झालेलं शरीर टाकून दुसरे नवीन शरीर प्राप्त करून घेतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही आणि वारा त्याला हालू सुद्धा शकत नाही. अशा ह्या आत्म्याला तू जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही अर्जुना. बरं अर्जुना, तू जसं समजतोस की तू मरणार आहेस, तरी पण तुला शोक करायचे कारण नाही. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी कोण्याही प्राण्यांना थांबवता येत नाही. जे उत्पन्न होते ते नाश पावते, व जे नाश पावते ते पुन्हा दिसते. अर्जुना, अगदी घड्याळीसारखा हा क्रम अखंड चालू राहतो. अथवा सूर्य जसं सकाळी उगवतं आणि संध्याकाळी ते मावळतं, त्याप्रमाणे ह्या सर्व क्रिया निरंतर होत असतात. म्हणूनच जन्म मृत्यू हे जगात न चुकविता येणारे आहे. आणि पुष्कळ बाजूनी पाहिले तरी अर्जुना, तुला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला, परत ते नाश होऊन जातात आणि आपल्या मूळ अव्यक्त अवस्थेलाच प्राप्त होतात. मध्यंतरी जे व्यक्त होतं ते अगदी स्वप्नाप्रमाणे आहे. म्हणजे स्वप्नाप्रमाणेच चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. आणि आत्तापर्यंत सांगितलेले जरी तू बाजूला ठेवलेस ना अर्जुना, तर स्वधर्माचा विचार कर. आणि स्वधर्माचा विचार करता तू व्याकुळ होणे योग्य नाही. कारण कर्तव्यप्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे काहीच हितकर नाही. अरे, या कौरवांचे वाटेल ते झाले, आता तुझ्यावरच काय प्रसंग आला, अथवा हे जगच बुडाले, तरीही जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही. विचार कर.
अर्जुना, तू जर हा स्वधर्म टाकशील तर आपला स्वतःचाच घात केल्यासारखे आहे. तुझी असलेली कीर्ती जाईल, जग तुझी निंदा करील आणि महापातके तुला शोधित तुझ्याकडे येतील. म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तुला कल्पांतापर्यंत सोडणार नाही. अर्जुना, तू स्वधर्माचं पालन करशील तर मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल अथवा जय मिळवलास तर पृथ्वी भोगशील. म्हणून हे अर्जुना, दृढ निश्चय करून युद्धाला उभा राहा. सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश ही समान मानून तू युद्धाला तयार हो. असे झाले असता तुला पाप लागणार नाही. इथपर्यंत तुला अर्जुना ज्ञानमार्ग सांगितला. आता निष्काम कर्मयोग सांगतो, निश्चिंतपणे ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच जाणत नाही, बाधत नाही. जसे वज्रासारखे चिलकत अंगात घातले असता शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, इतकेच नव्हे तर शस्त्रांचा स्पर्शही अंगाला होत नाही आणि विजय मिळवता येतो. अगदी त्या पद्धतीने कर्मयोग आहे. कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. आणि अर्जुना, ही कर्मयोगाची जी निश्चयात्मक बुद्धी आहे त्यालाच सद्बुद्धी म्हणतात. या सद्बुद्धीची प्राप्ती व्हावी अशी अनेक विचारवंत देखील इच्छा करतात. कारण अर्जुना, या जगतात सद्बुद्धी खूप दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे परीस जसा मिळत नाही किंवा अमृत मिळणं किती दुर्लभ असतं, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी आहे. म्हणून अर्जुना, ती सद्बुद्धी जरी थोडीशी जरी आपल्या हृदयात प्रकट झाली तर त्याला छोटीशी मानू नये. कारण दिव्याची ज्योत जरी छोटी असली तरी महान प्रकाश देते, तसे या सद्बुद्धीचं आहे. अर्जुना, मी अनंत गोष्टी आतापर्यंत तुला सांगितल्या, पण त्याच्यातील तुझं हिताचं काय तू निवड. जसं वेदामध्ये अनेक भेद सुचवलेले आहेत, पण त्याच्यातलं जे हिताचं आहे तेच आपण घेतो. किंवा सकाळी सूर्य उगवल्यानंतर अनेक वाटा दिसू लागतात, पण का त्या सगळ्याच वाटा पण चालतो का? नाही ना. त्या पद्धतीने तुझ्या हिताचा मार्ग कोणता आहे तू जाण. किंवा पृथ्वीवर भरपूर प्रमाणात पाणी पसरलेले आहे, पण आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी आपण घेतो ना, अगदी त्या पद्धती. म्हणून जे शाश्वत व जे इष्ट आहे तेवढेच स्वीकारावं. धनंजया, योगयुक्त होऊन फलाच्या अभिलाषा टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखून, असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग म्हणतात. जे आपल्या हातून कर्म घडेल ते सर्व ईश्वराला अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज. अर्जुना, चित्ताची ही समता हेच योगाचे वर्म आहे आणि या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते. अर्जुनाच्या मनामध्ये योग पुरुष आणि समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ पुरुष ह्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, देवा, स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तो कसा चालतो, तो कसा वागतो ते आम्हाला सांगावं. आता श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला स्थितप्रज्ञ पुरुषांची लक्षणं सांगताना दिसतात. अर्जुना, ज्याला किती दुःख प्राप्त झाली तरी त्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही, किंवा ज्याचे ठिकाणी स्वभावताच कामक्रोध नसतात आणि त्याला भय केव्हाच माहिती नसते, असा तो परिपूर्ण असतो. जो देहादी प्रपंच ही उपाधी सोडून भेदरहित असा झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय. जो आत्मज्ञानाने संपन्न असतो, जो सर्वांशी समबुद्धीने वागतो, जसं की एखादा परिपूर्ण चंद्र कोणाला प्रकाश देऊ आणि कोणाला नाही असा भेद करत नाही, म्हणजे तो सर्वांनाच सारखा प्रकाश देतो. अगदी त्या पद्धतीने सर्वात्मक असणारा जो आत्मा आहे, जो परमेश्वर आहे, त्याला तो जाणणारा असतो. आणि ज्याची इंद्रिये विषयापासून संपूर्णपणे आवरलेली असतात त्यालाच समबुद्धी असं म्हणावं. आणि अर्जुना, जो योगयुक्त नसतो त्याला जीवनामध्ये शांती लाभत नाही. म्हणून अर्जुना, मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरिता इंद्रियाचे निग्रहाने दमन करावे हेच चांगले. इंद्रिय जे जे म्हणतील ते ते जे पुरुष करतात ते कधीच तरले जाऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुना, तू दुःख बाजूला सारून स्थितप्रज्ञ पुरुषासारखं जीवनामध्ये शांती निर्माण कर.
या सर्व तत्वांचा विचार करता अर्जुना तू लढ. अर्जुना, तिन्ही लोकात तुझे गुण प्रसिद्ध आहेत. देशोदेशीचे राजे भाटासम तुझी कीर्ती गातात. ते ऐकून यमदिकांना सुद्धा तुझी भीती वाटते. अशी तुझी थोरवी असून तू गंगेप्रमाणे निर्मळ आहे. तुझा पराक्रम ऐकून सगळ्यांनी आपल्या जीविताची आशा सोडलेली आहे. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत हत्तीलाही कल्पांत फुटतो, त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसलाय. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला घाबरतात किंवा सर्प गरुडाला घाबरतात, त्याप्रमाणे अर्जुना तुला हे नेहमी घाबरतात. म्हणून अर्जुना, तू योगयुक्त होऊन स्थिर प्रज्ञ होऊन युद्ध कर. तोच तुझा स्वधर्म आहे. आता या दुसऱ्या अध्यायातून आपण काय शिकलं ते एकदा आपण रिव्ह्यू करूया. नंबर 1, मोहामुळे निर्णय शक्ती हरपते. नंबर 2, श्रीकृष्णाला संपूर्ण शरणागती गेल्याशिवाय उचित काय ते मार्ग कळत नाही. नंबर 3, स्वधर्म कधी सोडू नये. नंबर 4, दया योग्य ठिकाणीच दाखवावी. नंबर 5, विवेकी माणूस जन्म मृत्यूसाठी रडत नाही. नंबर 6, जे जन्मतं ते मरणार आहे आणि जे नष्ट होतं ते परत उद्याला येणार आहे. नंबर 7, मी आत्मा आहे आणि हेच खरं आहे आणि हेच नित्य आहे, हेच अविनाशी आहे. नंबर 8, कर्तव्य देवाला अर्पण करा, फलाची अपेक्षा देवावर सोडा. नंबर 9, सुखात उडू नका, दुःखात कोसळू नका, सन्मानात फुगू नका आणि अपमानात तुटू नका. नंबर 10, ब्रह्मलीन सद्गुरू संतांना शरण जा, त्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि एवढं जरी नाही कळालं तर शेवटी एक वाक्यामध्ये तुम्हाला ह्या अध्यायाचा सार सांगतो. हा अध्याय म्हणजे सर्व धर्माचा पाया. हा अध्याय म्हणजे विवेकाचा अमृतसागर. बंधूनो, जर तुम्ही स्वतःला देह मानाल तर दुःख अटळ आहे, स्वतःला आत्मा म्हणून ओळखाल तर शांती अटळ आहे. आज एवढंच घेऊन जा. ही समजूत आली की शोक निवतो, भीती गळून पडते आणि जीवन भक्तिमय होतं. ह्या अध्यायाचं सार इथेच संपलं. जर हा अध्याय सार आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ इतर ग्रुपलाही शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.